जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 8 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा जेवढा गांजा मुद्देमाल आपण जमा होता, जो सीज केला होता, तो साधारणतः 960 kg एवढा तो होता. त्याची साधारणतः 1,82,00,000च्या वर त्याची किंमत होती. तो आज आपण एक कमिटी फॉर्म करून त्याच्यामध्ये एक्साईजचे लोक असतात, तहसीलदारचे लोक असतात आणि पोलीस असतात नसतात यांच्या आपण सर्व कमिटीने आपण तो कायदेशीर प्रक्रिया राबवून पोलीस मुख्यालय येथे आपण आज तो नाश केलेला आहे. वजन किती होतं? आधी सांगितल्याप्रमाणे साधारणतः 960 किलो त्याचं वजन आहे आणि 1,80,00,000च्या वर त्याचा किंमत आहे साधारण. जिल्ह्यात गांजाच्या कारवाई सुरूच आहेत, काय सांगणार तुम्ही? आपल्याकडे एक नो टॉलरन्स आपण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण राबवित आहोत. तर त्या अनुषंगाने आपण बघितलं की आपण मागच्याच महिन्यामध्ये एक MDची देखील मोठी कारवाई केली. आपण गांजा कल्टिव्हेशन कुठे होत आहे का याच्यावर देखील अतिशय आपण वॉचफुल आहोत. आपण आता शाळा कॉलेजेसमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपण रेकी करत आहोत की जिथे करून आपण NDPS या कायद्याअंतर्गत मोठ्या प्रमाणात केसेस करू शकू आणि आपल्याला भारताला NDPS पासून मुक्त कसं करू शकू.